शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ देशाचे नेते माननीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब तसेच राज्यातील काँग्रेसचे नेते माननीय श्री बाळासाहेब थोरात यांची राहाता शहरात भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. NS न्यूजकरता अनिल सोमवंशीसह नवनाथ पाटील सदाफळ राहाता. देशाचे माजी कृषी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्यांच्या शिर्डी तालुक्याच्या वतीने, राहाता तालुक्याच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांचं व्यासपीठावर आदर होत आहे. नामदार थोरात साहेब, आमदार तांबे साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रिपाई मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या वतीने आपण करतो आहे. सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे. आदरणीय पवार साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. 2 मिनिटात संपवतो. आदरणीय पवार साहेब आलेले आहेत. सर्वांनी ज्यांची आतुरतेने वाट पाहत होते, माझं जे काही मी मांडत होतो या ठिकाणी शिर्डी लोकसभेचे खासदार माननीय वाकचौरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत. या विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना तसेच उपस्थित सर्व मायबाप जनतेला माझा क्रांतिकारी जय भीम. आज या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवर या ठिकाणी या मतदारसंघात झालेले कामं किंवा कसा विकास झाला कसा नाही झाला या संदर्भात बोललेले आहे. खऱ्या अर्थानं आम्ही दलित चळवळीत काम करत असताना शिर्डीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रोजगाराची जी संधी उपलब्ध झाली ती केवळ साईबाबामुळे झाली, शिर्डी संस्थांमुळे झाली. इथले जे मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते त्यांनी कुठल्याही प्रकारच्या रोजगाराचा प्रश्न तरुणांचा सोडवला नाही. त्या ठिकाणी फुलं विक्री करणारा जो फुल विक्रेता आहे, तिथला पॉलिसवाला आहे, शिर्डीमध्ये रिक्षा चालवणारा रिक्षावाला आहे, या सर्वांचे हाल बेहाल करण्याचं काम या मतदारसंघातील सत्ताधाऱ्यांनी केलेले आहे. प्रचंड त्रास या फुल विक्रेत्यांना झालेला आहे. फुलशेती करणारा शेतकरी सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम या मतदारसंघातील सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं मी या विचार मंचावरून या पालिसवाला, फुलवाला, रिक्षावाला, पेरूवाला, फुटपाथवर छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला या व्यासपीठावरून या विचार मंचावरून आवाहन करतो की तुमचे झालेले हाल, त्या हालाचा मोबदला जर 1000-1500 रुपये घेऊन तुम्ही यांना मतदान करणार असाल तर तुमची येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून आज तुम्हाला हे परिवर्तन घडवावं लागेल. आभी नाही तो कभी नाही ही दहशत घालून टाकण्यासाठी या मतदारसंघामध्ये प्रभावतीताईंसारखा उमेदवार आपल्याला भेटलेला आहे. या राहाता तालुक्यामध्ये, या तालुक्याच्या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी आहे, तसं 40 वर्षामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या सत्ताधाऱ्यांनी या तालुक्याच्या ठिकाणी निर्माण केलं नाही. ही सर्व दलित समाजाच्या अंतःकरणामध्ये असलेली खंत या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. जर आपल्या महापुरुषाचं स्मारक हे लोक उभारू शकत नाही तर तुमचं आमचं कल्याण कधी करणार आहे? मित्रांनो, या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना या ठिकाणी जाम केलं जातं. इथल्या 2 नंबर धंदेवाल्यांना, इथल्या चोऱ्यामाऱ्या करणाऱ्यांना, इथल्या गुन्हेगारांना अभय देण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलं आणि चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना गुन्हेगार बनवण्याचं काम यांनी केलेलं आहे. या राहाता तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती समाज आहे. या ख्रिस्ती समाजाला दफनभूमी आजपर्यंत यांना मिळाली नाही. अनेकदा ख्रिस्ती समाजाची मतं यांनी घेतली, परंतु त्यांना दफनभूमी देण्याचं काम यांनी आजपर्यंत केलं नाही. म्हणून इथल्या ख्रिस्ती समाजाला सुद्धा मी आवाहन करतो
करतो की आपण सुद्धा आता ही वेळ आलेली आहे की ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना फसवण्याची वेळ आलेली आहे। या राहता तालुका होऊन एवढे वर्ष झाले पण इथं बस डेपो निर्माण झालेला नाही। मी या विचार मंचावर काकींना सुद्धा विनंती करतो व या ठिकाणी पवार साहेब येणार आहे, मान्य थोरात साहेब येणार आहे, यांना सुद्धा या विचार मंचावर मी विनंती करतो की या राहता तालुक्याच्या ठिकाणी एखादा बस डेपो निर्माण व्हावा जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना या तालुक्याच्या ठिकाणी यायला जायला सोयीस्कर पडेल। मी जास्त काही बोलणार नाही। मी या बाबासाहेबांच्या स्मारकासंदर्भात या ठिकाणी राजेंद्र पिंपळा यांना भेटलो होतो। त्यांची या नगरपालिकेमध्ये सत्ता होती। त्यांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं का हा विषय कोणाला सांगू नका, मी सगळं काही व्यवस्थित करतो। मात्र त्यांची सुद्धा मानसिकता तीच जी भारतीय जनता पार्टीची मानसिकता आहे तीच राजेंद्रजी पिंपळा यांची मानसिकता आहे। म्हणून त्यांनी सुद्धा बाबासाहेबांचं स्मारक ते सत्तेत असताना त्यांनी केलं नाही। म्हणून मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये प्रभावतीताई घोगरे यांच्या पंजा निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा। आजच्या सभेला आदरणीय पवार साहेब इथं आलेले आहेत। तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहायला मिळतोय। हे कराय की ज्यावेळेस इतकी गर्दी भरलेलं आहे सगळं, एखादं वाक्य पार्वतीताईचं घोगरे काकीचं पडल्यानंतर शेवटपर्यंत सगळे टाळ्या वाजवतात, जल्लोष करतात, याचा अर्थ विजय निश्चित झालेला आहे। एक गोष्ट तुम्हाला सांगतो सुरुवातीला, जास्त भाषण करणारे पवार साहेबांना पुढचे कार्यक्रम, आज 7 सभा आहे त्यांच्या, त्यांना बोलायचं मी तर तुमच्या पुढे बोलतोयच। तर एकच गोष्ट सहज माहिती म्हणून सांगायची की लवकरच मला आणि आपल्या प्रभावती काकीला दोघांनाही भाषणाला बंदी येण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाकडून। तशी तयारी चालू आहे, नोटिसा देण्याचा कार्यक्रम चाललाय आणि तुम्ही जाऊन भाषण करू नका असं सांगितलं जाण्याची शक्यता आहे। एवढी भीती वाटली कशाची हा खरा माझा प्रश्न। पिटिशन केलंय एवढं दांड घेऊन, कालच एवढा गाठा मला मिळाला, मला माहिती आत पोकळीच, तुम्ही काळजी करतो का? परंतु करतील काय, भाषणाला बंदी करा, यायला बंदी करा, तर लढाई तर चालूच राहणार आहे। आणि शेवटची लढाई 20 तारखेला या मतदारसंघातला मतदार लढणारे, सगळे लक्षात ठेवा, मतदार लढणारे जो वायदृश्य गरीब माणूस असतो, त्या गरीब माणसाला वाटतं चौगुलेचे पाय मोडले, आर्मीचे हात मोडले, कशाला आपण आपला प्रपंच पाहावा, हे वाटणं साहजिक गोष्ट की नाही, असं वाटतं त्याला। अगरवाल का अरे कोणत्या अगरवालला मारलं त्याच्या नगरसेवक व्यापारीकडे असेल तरी त्याच्या पाठीमागं कोणी जास्त आणखी घेऊन नसेल, मारलं त्याला समजा, त्याची भीती एक सगळं भीती बसवण्याकरता धाक बसला पाहिजे, कुणी बोललं नाही पाहिजे, चालचूल नाही केली पाहिजे, जे असं तसं गप ऐकायचं, मतदान करायचं हे त्यांचं धोरण आहे, त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। घाबरायचं नाही, मतदान करायचं, काकीलाच मतदान करायचंय, प्रचंड मताने विजय करायचंय, गुलामगिरीत राहायचं नाही, आझादीमध्ये राहायचंय। आपला देश आहे, स्वतंत्र देश आहे, स्वतंत्र मतदार आपण आहोत, मताचा अधिकार लोकशाहीने दिला आहे, तो बजवायचा आहे आपल्याला, कुठेही घाबरायचं नाही, काय व्हायचं होईल, परंतु हे तुम्ही मतदानात केलं तर पुढचं स्वातंत्र्य लक्षात ठेवा, नाही तर गुलामगिरी तुमच्या कायमची बोकंडी बसल्याशिवाय राहणार नाही। बोकंडी शब्द चालतो ना, आता हे सगळं खरं आहे। काय अवस्था होती, किती समृद्ध भाग होता, पवार साहेबांना खूप सगळं माहिती आहे, खूप सगळं माहिती, साहेब फिरलेले, पाहिलेले, घरोघर गेलेले, कुटुंबातले राहिलेले सगळे, एक समृद्ध भागाचं पाणी गेलं, इथला कारखाना बंद झाला, बाजारपेठ अडचणीत आली, पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे। काकीनं ती जबाबदारी घेतली, खासदार आपल्या पाठीशी आणि
लोकशाही आघाडीचे पूर्णपणे सरकार तुमच्या पाठीशी राहिल्याची ग्वाही तुम्हाला या निमित्तानं देतो. पुन्हा वैभवाचे दिवस, पुन्हा स्वातंत्र्याचे दिवस, पुन्हा बंधुत्वाचे दिवस, सगळ्यांनी सगळे समाज एकत्र सगळे करते. आता काय ते पंतप्रधानापासून सगळे सुरू केले काहीतरी पटेंगे तो काय कटेंगे काय कसले पटेंगे महागाईचं बोला, नोकऱ्यांचं बोला, शेतकऱ्याच्या प्रश्नाचं बोला, दुधाच्या भावाचं बोला, सोयाबीनच्या बाजाराचं काय झालंय बोला. ते नाही बोलायचं. ते बोललं तर अडचणीत येईल म्हणून ते पटेंगे ते कटेंगे हे लक्षात ठेवा. तेव्हा उत्तर द्यायला राहत नाही त्यावेळेस वेगळा प्रश्न घेऊन जायचं, डोके आपले भरमिष्ट करायचे. हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. फसायचं नाही लक्षात ठेवा. या निवडणुकीमध्ये कोणत्या दृष्टीला फसायचं नाही. महाविकास आघाडीच्या पाठीशी राहायचं. ताकीला प्रचंड मतं द्यायची आपल्या सगळ्या आघाडीच्या सगळ्यांनी. आमचे शिवसेनेचे बंधू आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, मित्र पक्षाचे, रिपब्लिकन पार्टीचा अखिल बरोबर आहे. त्यामुळं तुम्ही सगळे मनापासून काम करता, मनापासून काम करा आणि पुढचा काळ आपला अत्यंत आनंदाचा आणि वैभवाचा आणि संपन्नता घालवण्याकरता हे 20 तारीख आपल्याकरता महत्वाची आहे. लक्षात ठेवा. 20 तारखेला हा खऱ्या अर्थाने तुमच्याकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे. तो दिवस तुमच्या दिशा बदलणार आहे, चांगल्या दिशेनं तुम्हाला सगळ्यांनी येणार आहे. ती काळजी घ्या. अजूनच कुठेतरी परवा म्हटले का यांचा काय संबंध? अरे माझं गाव या मतदारसंघात आहे, मी मतदार आहे ना. तर काही नाही सगळ्यांनी एक राहायचं, भक्कम राहायचं आणि निवडणूक जिंकायची. हे सांगतो तुम्हाला परत एकदा शेवटी सांगतो, साहेबांना सांगतो, यावेळेस 20 तारखेला तुम्ही चांगला बदल केला तर तुमचा भविष्य काळ चांगला आहे. तंगड्या मोडा, हात तोडा, झापड्या मारा, अमुक करू, तुझी जेरू तुला काढून टाकू. अरे आपण गेलो म्हणून माणसं फिरायला लागले, जायला लागले. काही तर नाईट ड्रेसवर चहा प्यायला सकाळी 6 आपण म्हणून पडला, म्हणून तिकडे काय बरकिशी झाला. आम्ही एक गॅरेज कारखाना चालवला, 1 वर्ष चालवला मिळाला. तुम्ही 5 सगळ्यात चांगला चालवलाय, अडचणीतून चांगला चालवलाय. हे आम्ही करू शकतो, हे सिद्ध केलेलं आहे. आणखी पुढच्या काळात आणखी चांगल्या पद्धतीने सिद्ध करू. पण 20 तारीख मात्र विसरायची नाही. काँग्रेसला, आघाडीला आणि पंजाला मतदान 100%. काकीचं नाव 2 नंबरला आहे, लक्षात ठेवा. आता पिठा केला नाही 1 नंबर करता, मी तिकडे केला नाही, काकीना केला नाही. भक्कम पाठीशी राहा, 20 तारखेला मतदान करा असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. जैसे आसपास की तरफ है इसे महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाची जैसे शहरात संसदेचे आमचे सहकारी खासदार भाऊसाहेब वास्तवे यांना उमेदवार आघाडीच्या वतीने संजयजी त्या आपल्या उमेदवार सौभाग्यवती प्रभावती भोगवे, आमदार डॉक्टर सावंत, जयंत चव्हाण, राजेंद्र फाळके, रीता चौधरी, बाळासाहेब गायकवाड, विजय मस्के, ताराचंद मस्के, अजित चावले, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधूभगिनी, विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. ही निवडणूक एका वेगळ्या स्थितीत झाली. लोकांना चिंता होती, मोदी साहेब या पद्धतीची भाषणं करतात, जी ऐकल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये नक्की काय आणि त्याचे परिणाम काय होतील यावेळेला लोकांच्या मध्ये अस्वस्थता होती. ते काय सांगत होते? जाईल तिथं सांगत होते
की मला 400 खासदार दिलेली. लोकसभेची एकंदर संख्या 580च्या आसपास आहे. त्याचे 50%, 51%, 55% जर आम्हाला खासदार निवडून आले तर देशाचा कारभार करता येतो, मंत्रिमंडळाचं काम चालू करता येतं. मला असंच आहे, नरसिंहरावच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं. मी सर्वोच्च मंत्री होतो त्या मंत्रिमंडळात आणि आम्हाला स्पष्ट बहुमत नव्हतं. आम्हाला 15-20 खासदारांची गरज होती. तरी 5 वर्ष सरकार चाललं, ते चालवलं ते अशक्य नाही. आणि असं असताना हे व्यस्त 400 त्याचा दुसरा का करतात. आणि आम्हाला लोकांच्या मनात शंका आली की याच्यामध्ये काहीतरी पाप आहे. या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि त्या घटनेमुळे हा देश एकसंघ राहिली आहे. या देशात स्थिरता राहिली आणि या घटनेमध्ये बदल करायचा असेल तर 50%च्या वर किंवा अधिक खासदार याची आवश्यकता असते. आणि मोदी साहेब पुन्हा 400 सांगतायत. त्याचा अर्थ या घटनेला धक्का लावण्याच्या संवेदनेचा विचार त्यांच्या मनात असावा ही शंका आम्हाला लोकांना आहे. आणि दिल्लीमध्ये एकत्र होते, सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते, मी स्वतः होते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते होते, कम्युनिस्ट पार्टीचे नेता होते, दक्षिणेचे तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते आणि सगळे एकत्र होते. आणि चर्चा केली की हे 400 हा आकडा घेऊन जात आहेत. याचा अर्थ त्यांना देशाला वेगळ्या रस्त्यावर द्यायचे आणि त्याची खबरदारी आपण वेळ घेतली नाही तर जबरदस्त किंमत पुढच्या काही महिन्यांना सुद्धा द्यायला नाही. आणि त्या चर्चेमध्ये आम्ही निर्णय घेतला, इंडिया आघाडी नावाची आघाडी स्थापन करायची. अशा आघाडीच्या निवडणुका जातात. महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी शिस्त बदलली. 5 वर्षापूर्वी जी महाराष्ट्राची देशाची लोकसभेची निवडणूक झाली त्याला आमची स्थिती चांगली नव्हती. काँग्रेस पक्षाला राज्यात 1 खासदार फक्त झाला, राष्ट्रवादीला 4 खासदार झाले. एवढी कठीण स्थिती आम्हाला लोकांची होती. आणि या पार्श्वभूमीवर यावेळेला आम्ही लोकांनी महाविकास आघाडीची सामना करून निवडणुकीला सामोरं जायचा निकाल घेतला. आणि मला आनंद आहे की तुम्ही लोकांनी प्रचंड शक्ती दिली. या महाराष्ट्रामध्ये 5 लोक आमचे निर्णय आले. त्याच महाराष्ट्रामध्ये 48पैकी 30-31 लोक हे निवडून आले आणि निवडणूक शक्ती आज भारताने निवडणूक करू शकतो. त्यामुळे मोदींना बदल कसा आला हे सांगायचं म्हणजे त्यांना राज्य चालवणं अवघड होतं. पण त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक, आंध्रमध्ये मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू त्यांना बरोबर घेतले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांना बरोबर घेतले. ते दोघांचे खासदार घेतले आणि आज देशाचे राज्याचे चालवत. ठीक आहे, त्यांनी राज्य चालवावं, माझी काही तक्रार नाही. फक्त लोकशाहीच्या संस्थेवर त्यांनी हल्ला हा कधी करता कामा नये. आज महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आणि आम्ही बघतो गेले 10 वर्षात म्हणजे कोरोनाचा रोग आला त्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं असतं. उद्धव ठाकरे सचिन नेते होते,
बाळासाहेब थोरात त्याच्या महत्त्वाचे नेते होते आणि सरकार चालू केले. पण दुर्दैवानं काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. राज्याचे आजचे मुख्यमंत्री त्यांनी रस्ता बदलला. त्यांनी काही खासदार आमदार बरोबर घेतले. त्यानंतर अजित पवारांच्या सरकारने त्यांना साथ दिली आणि या सगळ्या गोष्टीच्यावर आम्हा लोकांचं भावचित्र केलं आणि आपण बघतो आज शिंदेच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या ठिकाणी आज या सरकारने धोरणात बदल करायचे ठरवलं. का ठरवलं? लोकसभेमध्ये जो तुम्ही त्यांना जबरदस्त फटका दिला त्यामुळे ते जागे झाले आणि काहीतरी नवीन लोकांना समाधानी होईल करण्यानंतर होऊ पण निदान होईलच होईल आणि अशा योजना त्या ठिकाणी काय. पहिली योजना काय? लाडकी बहीण आणि लाडक्या बहिणीच्यासाठी त्यांनी काही 1500 रुपये काही रक्कम द्यायचा निकाल घेतला. माझी काही सरकारच्याबद्दल नाही. आमच्या शहरा भागाच्या मुली शहराच्या मुली कष्ट करून शहराला मुली त्यांना स्वतःच्या भाग उभं करण्याच्यासाठी काही मदत होत असेल तर माझी सरकार नाही. आज गरज कशाची? गरज ही आहे या मुलींना बहिणीला संरक्षण कसं द्यायचं. तुम्ही वाचलं असेल मध्यंतरी ठाणे जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी जो लहान बालिकेच्यावर अत्याचार करण्याचा अत्याचार करणारे लोक सापडलेले नंतर सापडले. तुम्ही एका बाजूला लाडकी मुली वाढायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांना संकटात सोडण्याची वेळ नसते. लहान असं गेल्या 6 महिन्यामध्ये 866 मुली गायब झालेल्या घराच्या बाहेर. कुठे गेल्या घरच्यांना पत्ता नाही. कुणी त्यांचा अपहरण केलं हे माहिती नाही. 866 मुली 6 महिन्यात घरातनं काढून नेल्या जातात. एका मुलीला संरक्षण देणं संरक्षण आहे. त्या काही लाडक्या मुली नव्हत्या पण मुलींच्या संरक्षणाची खबरदारी घेण्याची निश्चित जबाबदारी ज्यांच्यावर आहे तो मूळ स्पष्ट ठेवायचा आणि मताच्या कष्टासाठी काहीतरी दुसऱ्या गोष्टी सांगायच्या आणि त्यांनी लोकांचे दैवत बदलायच्या संबंधित प्रयत्न करायचा हे सूत्र यांच्या हाती वागले होते. आधी अवस्था मुलींच्या दुसरे अनेक प्रश्न. या प्रश्नाचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी सुद्धा केला. आज या राज्यामध्ये शैक्षणिक संस्था उभारल्या, कॉलेजेस उभी आहेत, मुलांच्या शिक्षणाची संधी त्यांना मिळाली. आज त्यावेळेला आपल्याकडे पदवीधरांची संख्या वाढली. पदवीधरांची संख्या वाढली पण त्यांच्या हाताला काम कुठं द्यायचं. पदवीधर असे वाढले तशी बेकारांची संख्यासुद्धा वाढली. ठिकठिकाणी मुलं कॉलेजमध्ये बाहेर खायचं अनेक ठिकाणी अर्ज करत आहे. त्या अर्जाला कोणी जर साथ देत नाही आणि त्यांना नोकरी मिळायची. किती दिवस या गोष्टी अशा होऊन द्यायच्या. त्यासाठी एक विचार असा करण्यात आला महाविकास आघाडीच्या वतीनं की ही जी मुलं आहेत त्यांना 4000 रुपयाचा भत्ता दरवेळेला आपण देऊ आणि त्यांना हे सांगू पुढच्या काही महिन्यामध्ये काय वाचेल ते करा पण स्वतःचा उद्योग स्वतःचे 2 पैसे मिळवण्याचे मार्ग हे तुम्ही काढले पाहिजे. माझं तर नेहमी चांगलं असतं. मुलांनी प्रत्येक घराचे 2 मुलं असतील ते एकाने शेती करा आणि दुसऱ्याने जिथं काम मिळेल तिथं काम करा. देशाच्या कामात कौशल्यात कुठेही जावं. आज आम्ही कधी कधी परदेशात जातो. अमेरिकेत गेलो, ब्राझीलमध्ये गेलो,
त्यांना गावामध्ये गेलो हजारोच्या संख्येनं भारताचे लोक भेटतात, तरुण मुलं भेटतात, अनेक प्रकारची कामं करतात. आज तुम्ही राजेमध्ये बाळासाहेब होतं माझ्यावर राजेला आपण गेलो आणि त्या ठिकाणी हजारो एकराची शेती आहे, उसाची शेती आहे, फळबागाची शेती आहे आणि ते काम करण्याच्या वजह तर त्याच्या मालकीमध्ये भारताचं आलेले अनेक तरुण लोक ते तिथे गेले, कष्ट केले, जमिनी घेतल्या आणि आज काही लोकांच्या वर्षावर्षा शेतं आहेत जी स्वतः बाळासाहेब की त्या ठिकाणी काही भारतीय असेल की त्यांचं उसाचं क्षेत्र किती विचारले तर ते सांगतात 35,000 एकर, 30,000 एकर आणि कधी आयुष्यात हे ऐकले. पण अवधी मुलं त्या देशात हे करू शकले, का केले? लोकांना याच्यासाठी कुठे जायच्याबद्दलची तयारी ही त्यांची होती. पण आमच्याकडेची बस अनेकदा लोकांना फसते. लोक येतात, तरुण मुलं भेटतात, विनंती करतात नोकरीला, कुठं तरी त्यांना नोकरी मिळाली, ऑल इंडिया मिळालं, चांगल्याच्या मुलाला नोकरी मिळाली, बिहारमध्ये दिल्लीमध्ये माझ्या घरी असतात आणि सांगतात की नोकरी चांगली आहे पण बिहार चांगला आलं. माझी बदली जुनी महाराष्ट्रात झाली, काहीतरी त्याची बदली महाराष्ट्रात केली, इथं आला व्यवसाय आणि इथे विनंती करतात महाराष्ट्राचा लोक जरा जिल्ह्यात बदली करा आणि जिल्ह्यात घेतल्याच्या नंतर भेटतो आणि मग म्हणतो की जरा गावाच्या व्यवसाय. ही भूमिका आमचे तरुण जोपर्यंत घेतील तोपर्यंत दुनियामध्ये काम करण्याची जी संधी आहे त्याचा लाभ आमच्या मुलांना घेता येणार नाही. आणि जोपर्यंत आम्ही शेतीवरचा ओझा कमी करत नाही तोपर्यंत कुटुंबाचं एकंदर अर्थकारण हे सुधारणार नाही. म्हणून शेतीचा ओझा हा कमी केला पाहिजे आणि घराची जी मुलं आहेत शेतीचा एका दिवसात सोडलं असेल बाकीच्यांनी कुठेही जाऊन जगामध्ये काम करण्याची तयारी केली पाहिजे. आज शेती गरज आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्याच्यासाठी आज महाविकास आघाडीच्या संस्थेसाठी या मुलांना दर महिन्याला 4,000 रुपयाचा भत्ता देऊन त्याच्यातून त्यांनी अन्य ठिकाणी जाण्याच्या संबंधीचे मार्ग हे हाताळले पाहिजे. असे काही कार्यक्रम हाताळले घेतले आणि ते आम्हाला राबवायचे. ते आम्हाला कधी राबवायची निर्णय घ्यायचा अधिकार तुम्ही बाळासाहेबांना दिला. मला नको पण मी काही विधानसभेला उभा नाही राहणार. हा बाळासाहेबांना अधिकार दिला पाहिजे. ज्यांनी दाखल कारखान्याची अतिशय उत्तम झाली. वंचित काम करत असताना ते शेतीवरची असते, मी शेतीवरची असते. देशाच्या सगळ्या शेतीवरचं काम मी जरूर बघत असेल आणि ज्याच्या वेळेस देशाच्या शेतीवरच्या बैठका व्हायच्या त्यावेळेला शेतकऱ्यांचे खरे प्रश्न बांधून त्याचं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका मांडण्यासाठी जे शेतीवरचे फुले होते त्याच्यामध्ये पहिला नंबर हा बाळासाहेब थोरात आणि अशा लोकांचं आज आम्ही विचार करतोय की यांच्या हातामध्ये तुम्ही लोकांनी राज्य उद्या दिलं तर त्यांच्या मार्फत हे सगळे प्रश्न आणि हे सगळे नवीन कार्यक्रम कृषीमध्ये आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचे अडचण येणार. आज या भागात आल्याच्या नंतर मला जुने दिवस असत. मी फरवरीला 19 आलेलो होतो आणि त्यामुळे अनेक लोक माझ्यामध्ये जोडलीचे होते. तिथे शाळा शिकत त्या काळाची स्थिती वेगळी होती. आता काहीतरी वेगळं ऐकायला येतं. तर असं होतं की फरवरीला मी शिकायला असताना आमचे काही विचार होते. त्या विचाराच्या वजह आमचे सायकलदारांना खरेदी पोरांचे माझे विचार होते. अनेक मी त्यांच्या घरी गेलो आणि मला सांगण्यात आलं की आजच्या वेळेला त्यांच्या कन्या आहेत
म्हणजे माझीच मुलगी तंत्रज्ञानाची विशेष विनंती केली माझीच मुलगी. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितलं एक निर्मितीच्या वेळेला यांच्या घरामध्ये तिकीट दिलं होतं. त्यांच्या घरामध्ये तिकीट देऊन चंद्रवंशाची घोगरे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्हा लोकांच्यावर आमदार होते. मी त्यावेळेस राज्य सरकारमध्ये होतो. त्याच्या घरी गेलो योजनेला आणि आपल्याला भेटतं एक सज्जन वाढले शेतकऱ्याच्या हिताची जपणुकीची अतिशय आस्था असलेले असे व्यक्ती आणि त्यांच्या घराचे असून म्हणजे दोन्ही बाजूने आमचे दोन्ही बाजूने आमचे अशा व्यक्तीला मी जेव्हा सांगितलं तर तुम्ही मत केल्याशिवाय घाल येणार नव्हत. त्याची खात्री मला संसार आहे. मला कधी कधी तुमच्या भागाची काळजी असते आणि काळजी असते की ज्यावेळी शिकायला इच्छा असतो त्यावेळेस रास्ता आणि हा सगळा भाग अतिशय उत्तम शेतीचा भाग असतो. पेरणीचा भाग असते, उसाचे भाग असते, फळबाग असायचे. जवळपास 12 ते 13,000 एकर इथं पेरणी होतं. असं 34 शेतीने आमचं पक्षाचं अधिवेशन होतं आणि त्यावेळेला चौकशी केली की फेब्रुवारीचा खर्च किती आहे. लोकांनी वाईट केला कोणी सांगितलं कमी झालं.